जय हिंद साथियों, इन्कलाब जिंदाबाद। आज खऱ्या अर्थाने भारत देशात महाराष्ट्रात आपण पाहत आहोत किती अत्याचार अन्याय होत आहे। याच्या खऱ्या अर्थाने जबाबदार हा महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार जबाबदार आहे। कारण की जेव्हा हे विधानसभेत आणि लोकसभेत अनेक मोठे मोठे नारे दिले, परंतु ते खऱ्या अर्थानं एकही सत्यात उतरवताना दिसत नाही। ते फक्त जाती धर्माच्या नावावर किंवा अनेक लोकांच्या याच्यामध्ये भानगड लावण्याचं काम करत आहे। खऱ्या अर्थानं आपल्याला भारत देश महासत्ता बनवण्याची तयारी सुरू आहे, परंतु जोपर्यंत सामान्य नागरिकांचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही, हे सर्वप्रथम सरकारला समजायला पाहिजे। त्यानंतर आपण विधानसभेत महायुती सरकारनं अनेक घोषणा केल्या, परंतु ते आता महाराष्ट्रामध्ये एकही योजना लागू होत नाही। याच्या खऱ्या अर्थानं महायुती सरकारला आम्ही भरघोष मताने निवडून दिलं, परंतु ते मताचा योग्य वापर करत नाही, आमच्या हक्काचा आम्हाला देत नाही। कारण की त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा कोरा कोरा, परंतु आता निवडून आल्यानंतर आता जवळपास 1 वर्ष होण्याच्या जवळपास आलेलं आहे, परंतु 7/12चा कोरा कोरा न होता 7/12चा कोरा पूर्ण 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 भरून झाल्यासारखं दिसत आहे। खऱ्या अर्थानं या सरकारने निवडणुकीपुरता वादा केला, या खऱ्या अर्थानं की फक्त निवडून येण्यासाठी वादा केले हे एकदा सांगावे। त्यानंतर आपण विचार केला, लाडकी बहीण, पूर्वी लाडकी बहिणीला आम्ही सगळ्या स्त्रियांना देऊ असं वादा केला होता, परंतु आता सरकार आल्यानंतर अनेक महिलांचा पत्ता कट करण्याचं काम हे सरकार करत आहे। त्यानंतर आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अनेक बिघडलेला आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की महाराष्ट्र सुरक्षित आहे, महाराष्ट्र इकडे आहे तिकडे आहे, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, विद्यार्थी सुरक्षित नाही, अत्याचार, अनेक हत्या, अनेक प्रकारच्या चोरी या प्रकार घडत आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा जो गृह विभाग पूर्णपणे बिघडलेला आहे। त्यानंतर आपण विचार केला, महायुती सरकारनं सांगितलं होतं निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करू, परंतु आता निवडून आल्यानंतर हे गोष्टीच कोणी करत नाही आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफ होत नाही, आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, विदर्भ, चंद्रपूर या एरियामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे, परंतु आपले मुख्यमंत्री विदर्भाचे असून विदर्भाकडे त्यांचं लक्ष नाही। खऱ्या अर्थानं हे गोष्ट सरकारला समजायला पाहिजे आणि येत्या काळात महायुती सरकारनं शेतकऱ्यांचं कर्जमाफी यावर्षी केला पाहिजे, कारण की निवडणूक आली, यावर्षी केला पाहिजे। परंतु मला वाटते हे महायुती सरकार जेव्हा इलेक्शनच्या जवळपास करेल आणि म्हणेल की आम्ही कर्जमाफी केली, परंतु त्यांनी जे खरं वादा केला होता ते आता करून दाखवलं तर खरं वादा आहे। खूप खूप धन्यवाद साथियों, इन्कलाब जिंदाबाद।